नमस्कार मंडळी, मीच आपला गाडी जाऊ दे कोकणात. तर मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी थंबनेल बघून तुम्हाला वाटलंच असेल की व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर आता मी चाललो खेकड्यांना. पाऊस पण आहे आणि मी बघा छत्री नाही घेतलं, मला रेनकोट घेतला. बाकीचे रुपया आणि रॉय तिकडे खाली गडगडत आहे. पाऊस बघा किती जोरात लागतो, पाणी बघा रस्त्याला. तर आज आपली परी सोबत पुन्हा एकदा चाललोय मळ्यात. तर निघालो आता मळ्यात जायला. आणि हे आहे आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर, आईश्री चौंडादेवी मंदिर. तर आईचं दर्शन सुद्धा झालं आणि आता निघालोय घरी. बघा गावचं वातावरण बघा, पावसाळ्यात मस्त सगळीकडे एकदम हिरवंगार. अजून लोकांची लावणी, बरेच लोकांची लावणी बाकी आहे. रुपया पण वाढतं दिसतोय, कुठं आहे का समजत नाही. गाडी दिसते. वाटतं बिर्याणी आणलीस काही रे? कुठून आणलीस? ये चल, ये लवकर चल चल. याला मंडळी ही आहे आमची सांग. इथे आमचा शिमगा भरतो. आणि तिकडे हे जे ब्लॅक कलरचं दिसतंय हा माड आहे. ते माड इथे होळी असते आणि इथे पालखी नसते. आणि ह्याच ठिकाणी आमच्या DPL म्हणजे देवळाची वाडी प्रीमियर लीग मॅच असतात. तर आता चालू दुकानात चाललो आहे. दुकानात तुम्हाला दाखवतो कोण आहे. दुकानात आमची म्हातारी बाई आहे. बघूया आमची म्हातारी बाई कुठायची. म्हातारी बाई चले बाई. मॅगी पॅकेट आहे काय? आमच्या म्हातारे बाय. नको हे मॅगी, नको हे पलतोय नुसता. हे चल, नको चल. लाजला तर चला फायनल निघालेलो मला जायला. बघूया आता किती कुर्ल्या पाकड भेटतात त्या. आणि माझ्यासोबत कोण आहे तुम्हाला दाखवतो. कोण आहे? भला मोठा माणूस, कुर्ल्यांचा आणि खेकड्यांचा आणि माशांचा बादशाह. आणि पुढं बघा कोण आहे. रुपयाच्या मित्र आणि मैत्रिणी आहेत. तर आता आम्ही आलो रॉयाच्या घराजवळ आहे. रॉयान मस्त की खायची सोय केली होती. काय घेतलं रे? हा बघ, बनपाव. बनपाव घेतलं 3 आणि त्याच्यातले 2 1 रुपयाने खाला की बॉटल. चल टाटा मारचं. हे बा रिवर्स नाही आहे, तुटला मगाशी. अरे तुटला. हा हा बघा, अरे तुटला रे बाबा. आणि हे पर्यटन स्थळ आहे, खंडेश्वर मंदिर. एक नंबर आहे. मस्तपैकी बाजूला एक मोठं झाड आणि हे मंदिर. चला चला रॉया शेटचा. आता आम्ही चाललो डावफुलला खेकड्यांना. हे आम्ही 3 जण स्टार आहोत, होय ना? 3 स्टार आहोत. हा, त्रिकोण आहोत आम्ही. आम्ही काही करू शकतो. आणि हे आहे सोमेश्वर मंदिर डावफुलचं. बघू सोन्याच्या पावली वा वा. दुःखात सुखाने राहू मस्तपैकी रुपयाला गाणं ऐकत ऐकत आम्ही चाललो आता डावफुलला. टकलू हैवान गाडी चालवतो आहे. टकलू हैवान माणसं. हो हो, हळू घे, ब्रेक नाही आहे, सावकाश. अरे हो बघ, हे देखो हे भी वाघे नाही करत टकलू का? पाणी हा वाघे का इथे घर चौकाच घे. हा इकडे खाली आहे. आणि आपल्या मक्या आणि भूषणचं घर आहे. भूषण आपला गणपती भेटणार आहे.
वाघ्या का वाघ्या? गणपतीचा कारखाना सॉरी गणपतीची शाळा आहे मक्याची. वाघ्याला रोड दाखवलं गेला तिकडे वाघाचं घर. गाडी जास्त पुढे नको घेऊ. रिवर्स नाही आहे. रिवर्स नाही आहे म्हणून सांगतो. रिवर्स नाही आहे. आम्ही उतरू काय गाडी बघा. पहिल्यांदा आम्ही बघतोय उलटी जाताना. बघा तुम्ही बघू शकता पुढं पाडी पुढे आहे. खुपशीर हो. चौकास चौकास इथं घुसा आतमध्ये. आम्ही उतरतो. आणि कुठं द्यायचं आहे? हे माझं बोलेरो आहे. बोलेरो आहे ती बघ. तर डावकोची केंद्रशाळा आणि आता मी चाललोय तिकडे. गाडी ॲक्च्युली खालीच घेणार होतो पण काय इथे बोलेरो लागल्यामुळे ते गाडी घेत नाही. ही शाळा. आता मी निघालो. बैलांच्या जोतापेक्षा ट्रॅक्टरनी शेती लावली जाते. डावकोलकरांचा माळा आहे ते बघा. हे इकडे गेलं टकलो आहे रुपया. आणि हा इकडे आमचा कोंडेगाव. इकडे शेती चालू आहे. आमचा मांग्यादा बोमट राज पण आहे. तर फायनली डावकोल पट्टीवर पोचलोय आणि रुपयाने आपल्या कामाला सुरुवात केली. आणि ही आहे डावकोलची पट्टी. मागे बघू शकता. आणि इकडे मला वाटतं 2 की 3 वर्षापूर्वी एवढं पाणी भरलं होतं ना की ज्यावेळी चिपळूणमध्ये वगैरे पाणी, कोल्हापूर वगैरे मध्ये पाणी भरलं होतं त्यावेळेस इकडे पण पाणी भरपूर. फक्त हे वरचं हा वरचा जो पत्रा आहे ना हा तेवढाच दिसत होता. म्हणजे पूर्ण इकडं पाणी होतं पूर्ण. काय रे कुठं होतोस? हां हां जातोस गप नाही काय? अभ्यास नाही काय? हां काय नाही अभ्यास? खरं सांग तिला काय वाटलं? हां दुर्वेश अभ्यास नाही? मग काय करतोस इकडे? पकडल्यास? माथडी ना आणता आली? तू दे काय? तू दे. तू आणायची. हां तुला आता कुठल्या पाहिजे मग आणायची. मग रात्री जेवायला येऊ ना? बघ येऊ काय? 2 दात दिसतात सशा आहे रे. आमचा टाकल्या. भवानी झाली. रोयन वडिलांना जाळं. ही बघा ही कुर्ली आहे. पहिली भवानी झाली आणि आता तिला आम्ही टाकतोय जाळ्यात. हागे सोड चिंगुल बघ. टकलूची कृपा. हे पांढऱ्या चिंगुळ लावतोस का? तर आता जाळ्या टाकल्या नाहीत आणि आता आम्ही गाड्या टाकायला चाललो. हे बघा हा गाडा आहे. आणि ही एक कुर्ली भेटली ना हा बघा. हे बाबू ये. बघूया ती मजा आहे हो कोकणातली. आमच्या कोकणातलं हे स्वर्गसुख म्हणजेच गावाकडचं राहणीमान एक नंबर वाटतं. आपण जरी शहरात पैसा कमावण्यासाठी जरी गेलो तरी जे सुख गावाकडे आहे ते कुठंच नाही. म्हणूनच स्वर्गापेक्षा सुंदर असं आमचं हे कोकण आहे. आणि ह्या कोकणात आमची अशी ही साधी भोळी माणसं
तर येवा कोकण आपलं तसा. बऱ्याच लोकांनी ही सगळी शेती ही वसाळ ठेवली. बघूया इकडे भरपूर शेती ओसाड आहे बघा. इकडे पूर्ण पहिला एकदम शेती व्हायची, सगळीकडे शेती. आता काय सगळं वसाड. आता भावाची ॲक्शन बघा एकदा. कर रे वारा घे. बैल गेला बाहेर. कसा काय गेला बैल? बाहेर गेला. भावाची मेहनत बघा किती आहे. पाय बी तिकडे मस्त की झाडं टाकून आणि टाकला नाही, झाडं टाकला नाही, पाय तिकडे टाकला नाही. काय मेहनत घेतोय भाव आमच्यासाठी, माझ्यासाठी. हा टकलो ऐवान. हो काय भांग पाडलाय केसाला. काय आलं रे? टाकायला चान्स नाही बघ, भेटतो काय बघ. तर काय कुर्ल्या भेटल्या एक नंबर. भरपूर कुर्ल्या भेटल्या. तरी आम्हाला वाटतं एक 100 किलोचा एक मोठा खेकडा भेटला असेल. कारण रोहन सांगितलं डावकोला खेकडा भेटतात ना. नाही आम्ही थांबणार नाही आज, जेवणार आमच्या कोंड्याच्या मळ्याला नाही भेटणार, पण डावकोला ना रुपयाला काय सांगितलं. काय बोलला तिकडे कशा होता बाय इकडे बघ असलं काल आणलंय. आज गेली ना तिकडं काय धावून दाखवलं, काय करी काय चालून दाखवलं, काय करी त्या घरी एवढीशीच खुल्ली. दाखव कुर्ली दाखव ती पिशवी. 100 किलोचा खेकडा दाखव फोल्ड करून. आमच्याकडे ना 1 किलोचा एक खेकडा भेटतो म्हणाला. फोल्ड कर खेकडा दिसला पाहिजे ना. खेकडा हा बघा. सुकाट आहे सुकाट. हा खेकडा आहे एवढा. हा एवढाच खेकडा. आणि हा त्याबद्दल आम्ही त्यांना सत्कार करतोय. सत्कार करतोय. आणि तुम्ही अंमल करून वरती याच. कसं हे जवळ पडतं. हे बघा हा 100 किलोचा खेकडा आहे आणि ह्याच्यात आम्हाला तिघांचा वाटा करायचा आहे. तिकडे कसं यायचं म्हणून आम्ही केवढा आहे बघा. 100 किलोचा खेकडा आहे. आमचे 4 तास गेले पाण्यात आणि हा एकच खेकडा भेटला. सत्कार करायला लागणार रोयाला. रोया तिला काय वाटतंय. तर मंडळी आत्ता आलो तुम्ही सागर गुरुकडे. आणि कारण ते सागर आणि त्याचे भाऊजी आणि प्लस मेवणा तर फॅमिली त्याची इकडे सोडायला आले होते. तिकडून गाडी घेऊन आली. सकाळी मला माझ्या फाट्यावर भेटले होते. तर त्यांच्यासाठी आम्ही खेकडे बघायला गेलो होतो. 2:30 वाजता मला वाटतं बाहेर पडलो मी, रोया आणि रुपया. तर मला वाटतं 5 तास गेले, फक्त आम्हाला एकच खेकडा भेटला. त्यांचा हार्ड लॅग आणि आम्हाला पण एकदम भरपूर वाईट भेटला. तर त्यांनी जेवायला बोलवलं नव्हतं. तर आत्ता नेवऱ्यात आलो. आणि हे आहेत आपले कास पंटर आहेत, हे मेवणे आहेत जगडे भाऊजी. हे पण मेवणेच आहेत सागरदा. आणि याचं पण नाव सागर आणि त्यांचं पण नाव सागर. तर भेटूया मुंबईला असंच. हां नक्की ना. चौका जावा. उद्या मी फोन करतो तुम्हाला. आणि त्याचा सागरचा मोठा भाऊ. तर हां चला. हां येऊ चल चौका जा. हां चला फोन करा. तर मंडळी व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओ. टाटा बाय बाय.